अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आमच्यामध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपणास माहितीच आहे, सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे की बा येत्या 29 जुलै 2026 बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा आली आहे. आता गुरुपौर्णिमा या दिवशी आपण आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद द्यायचं असतं. गुरुपद म्हणजे गुरु आयुष्यात गुरु आपण का करावा, गुरुपद स्वामींना का द्यावं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरु आपण का करावा आणि घरच्या घरी आपण गुरुपद कशा पद्धतीने घेऊ शकतो. तसं बघायला गेलं तर तुम्ही केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन गुरुपद घेऊ शकता. पण ज्यांच्या जवळपास घराजवळ केंद्र, मठ नाही आहे, ज्यांना बाहेर जाणं शक्य नाही आहे किंवा केंद्रात जाणं शक्य नाही आहे, त्यांनी घरच्या घरी सुद्धा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद आपण स्वामी समर्थ महाराजांना देऊ शकतो. तर ते कशा पद्धतीने आणि संपूर्ण प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप खूप महत्वाचा आहे, कारण की गुरुपौर्णिमा हा दिवस वर्षभरामध्ये फक्त एकदाच हा दिवस येत असतो आणि याच दिवशी आपण आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद देऊ शकणार आहोत. म्हणून सांगते आहे, तुम्हाला ज्यांना कोणाला गुरु करायचं आहे त्यांना तुम्ही हे गुरुपद द्यायचं आहे. फक्त गुरुपौर्णिमे दिवशीच ही प्रभावी तिथी असते. तर नक्कीच याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ जाणून घ्यायची आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे येत्या 29 जुलै 2026 या दिवशी आहे बुधवार आणि या दिवशी गुरुपौर्णिमा आली आहे. सोबत आषाढी पौर्णिमा आहे आणि व्यास पूजन देखील आहे. आता तुम्हाला एकच सांगेल की बा आपल्या प्रत्येकाला माहिती असेल किंवा नाही की आपण जन्माला ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला आपल्या परमेश्वराचं सानिध्य लाभण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंचे चरण धरावेच लागतात. आणि आपण स्वतःला खरंच नशीबवान समजा, भाग्यवान समजा की आपण आपलं गुरुपद श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायकांनी स्वीकारलेलं आहे. त्यांनी आपल्याला आपलं सेवेकरी म्हणून स्वीकारलेलं आहे आणि आपलं गुरुपद त्यांनी स्वीकारलेलं आहे. खरंच नशीबवान समजा, कारण की प्रत्येकाच्या नशिबामध्ये ही गोष्ट येत नाही, त्याला सुचत नाही. किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांना किंवा कुठल्याही एक आपण म्हणजे आयुष्यात गुरु करावा हे प्रत्येकाला सुचत नाही. म्हणून सांगते आहे की नशीबवान समजा स्वतःला. आणि हा जो दिवस आहे गुरुपौर्णिमा जो दिवस, हा प्रत्येक शिष्य आणि गुरुसाठी खूप महत्वाचा दिवस असतो. प्रत्येक शिष्य हा जो असतो तो आपल्या गुरूंसाठी या दिवशी काय करून काय नाही असं झालेलं असतं. सगळ्यात महत्वाचं कुठले मंत्र, स्तोत्र पठण करू, कशा प्रकारे अभिषेक करू, काय काय असा पूजा मांडणी करू किंवा काय काय पंचपक्वान्न ठेवू, अशा प्रकारचं प्रत्येक सेवेकराला, प्रत्येक भक्ताला होत असतं. तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणालाही गुरु करा, पण नक्कीच करा, कारण की गुरु आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना करा, दत्त महाराजांना करा. दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज एकच आहेत तसं बघायला गेलं तर तुम्ही साईबाबांना करा, गजानन महाराजांना करा किंवा कोणालाही करा तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला ज्यांना कोणाला गुरु करा, पण नक्कीच गुरु करा. गुरु जर आयुष्यामध्ये असेल तर आपल्या आयुष्याला आकार मिळतो, वळण मिळतं, संस्कार आपल्याला म्हणजे संस्कार आणि जगण्याचं एक आपल्याला मूल्य प्राप्त होतं. म्हणून सांगते आहे, आपल्या आयुष्याला जर योग्य आकार किंवा दिशा पाहिजे असेल तर आपल्या आयुष्यात गुरु करणं खूप गरजेचं आहे. एवढंच मी सांगेल. आता श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरु का करावं, तर एकच सांगेल की बा आता आपण तुम्हाला म्हटलं की बा दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज हे काही वेगळे नाही आहेत, एकच स्वरूप आहेत. आताच्या कलियुगामध्ये आपले दत्त स्वरूप म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांच्याकडे बघितलं जातं, जे ब्रह्मांड नायक आहेत. सगळ्या देवी देवतांचं स्वरूप त्यांच्यामध्ये सामावलेलं आहे. असं म्हणतात की आपण कुठल्याही इष्टदेवतांची किंवा कुणाचीही सेवा करा, कुणाचंही नामस्मरण करा, ते सर्व काही पूजा अर्चा असेल ते सगळं काही आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांपर्यंतच पोहोचत असतं. तर एकच सांगेल की बा आपल्या दत्त महाराजांनी त्यांच्या काळामध्ये 24 गुरु केले होते. त्यांनी स्वतः 24 गुरु केले होते, कारण की त्यांना एका गुरुकडून थोडंफार शिकायला मिळालं. अशा प्रकारे त्यांना अजून खूप काही शिकायचं होतं, खूप काही त्यांना जाणून घ्यायचं होतं. तर अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या हयात काळामध्ये त्यांनी 24 गुरु केले होते. 24 गुरूंकडून त्यांनी भरपूर काही शिकण्यासारख्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. आणि खरं सांगते, आपण त्या दत्त गुरु महाराजांनी जर 24 गुरु केले असतील तर आपण एक तरी आयुष्यामध्ये गुरु करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातले त्या दत्त महाराज किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुरु केलं तर मी खरंच सांगते, तुम्ही चिंतामुक्त आयुष्य जगता आलं शेवटच्या श्वासापर्यंत आणि येणाऱ्या नंतरच्या जन्मामध्ये सुद्धा तुम्हाला तेच गुरु लाभतील. एवढं आपलं नशीब, आपलं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून सांगते आहे की बा आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच गुरु करावा. आणि श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायकांना गुरु का करावा, तुम्हाला सांगितलं की बा त्यांनी 24 गुरु केले होते, तर आपण एक तरी गुरु करणं. त्यातले दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराजांचं गुरु केलं तर खरं सांगते खूप खूप भाग्यवान समजा स्वतःला. आणि खूप कमी लोकांना ही संधी मिळते, त्यातले तुम्ही असाल असे समजा. आणि ज्यांनी मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर कितीतरी वर्ष प्रत्येक गुरुपौर्णिमेला गुरुपद घेत आलेले आहे, त्या प्रत्येकाला विचारा. आणि त्या प्रत्येकाने खरं सांगते, ज्यांनी कोणी याच्या आधी गुरुपद घेतलं आहे
ते नक्कीच गुरुपद घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय काय बदल घडले ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा, जेणेकरून जे नवीन सेवेकरी आहे ज्यांना गुरुपद घ्यायचं आहे त्यांना सुद्धा त्याचा एक प्रकारे एक म्हणजे म्हणतात ना किंवा एक त्यांना एक आदर्श मिळेल त्या गोष्टीचा, किंवा गुरुपद घेतल्यामुळे आपल्या आयुष्यात काय काय बदल घडू शकतात आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी कसे सदैव राहतात, आपण म्हणजे पावलोपावले क्षणाक्षणाला कसे सोबत असतात ते तुम्हाला जाणीव करून देतील. तर अशा प्रकारे गुरुपद घेणं खूप गरजेचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी. आणि हा जो दिवस आहे तो खूप प्रभावी दिवस आहे गुरुपौर्णिमा. तर या दिवशी तुम्हाला माहितीच असेल, ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस आपले प्रथम गुरु जे आहे ते आपले आई वडील असतात, त्यांचं सुद्धा या दिवशी पाद्यपूजन असेल तर नक्कीच आपण आपल्या घरामध्ये करावं. हे एक सांगेल मी तुम्हाला, ज्यांनी जन्म दिला आहे त्यांच्यामुळे आपण आज आयुष्यामध्ये हे सगळी काही जग बघितलं आहे आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या पावलोपावली प्रत्येक गोष्टी लहानपणी जे असतं ना एक प्राथमिक जे गोष्टी शिकतो आपण, चालायला बोलायला असेल, खाणं असेल, एक योग्य संस्कार आयुष्यभरासाठी असेल, ते सगळं आई वडील देत असतात. त्यामुळे त्यांचं पाद्यपूजन असेल किंवा त्यांच्या प्रती काहीतरी गोष्ट करणे या दिवशी क्रमप्राप्त आहे प्रत्येकासाठी. त्यानंतर याच्यात ते म्हणजेच काय, आपण ज्या वेळेस आपण आपल्या शैक्षणिक क्षेत्राला किंवा शैक्षणिक शिक्षणाला सुरुवात करतो बालवाडीपासून ते आपण मोठे होईपर्यंत, मग एकदा बालवाडीपासून आपलं शिक्षण सुरू झालं ते शेवटच्या श्वासापर्यंत चालू असतं. कारण की असं नाही की बा शैक्षणिक वर्षात असतानाच आपण शिकतो आहे, त्यावेळेस आपण आपले गुरु आपल्याला शिकवत असतात की आपण काय गोष्टी कराव्या काय नाही कराव्या, आपण आयुष्यामध्ये कोणता मार्ग निवडावा, हे सगळं काय आपले आपले गुरु सांगत असतात. ते पण आपले दुसरे गुरु आहेत. तसं बघायला गेलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्र संपल्यानंतर सुद्धा आपण काही ना काहीतरी आयुष्यभरामध्ये शिकत असतो, कोणाकडून ना कोणाकडून काहीतरी शिकतच असतो. म्हणून सांगते की शिक्षण काही संपत नाही आणि आपल्याला आदर्श घेणाऱ्या भरपूर अशा व्यक्ती असतात, त्यांच्यापासून आपण खूप काही शिकण्यासारखं असतं. म्हणून सांगते आहे. आणि गुरु का करावा, तर मी एक सांगेल किंवा आपले प्रथम आई वडील झाले शिक्षक, त्यानंतर गुरु झाले जे शिक्षक आहेत आपले शैक्षणिक क्षेत्रात ते झाले. त्यानंतर आपण ज्यावेळेस शिक्षण क्षेत्र संपवतो त्यानंतर आपण आपल्या योग्य त्या रिअल लाईफ मध्ये ज्यावेळेस येतो, जेव्हा आपण आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि सोबत आपल्याला आपलं प्रापंचिक सांसारिक सगळ्या काही गोष्टी सांभाळून आपल्याला सगळं काही करायचं आहे, त्यावेळेस त्या सर्व प्रपंचामध्ये संसारामध्ये असताना किंवा आपण आपल्या ज्या धावपळीच्या आयुष्यामध्ये जे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण जे काही नोकरी उद्योगधंदा जे काही करतो आहे त्या सगळ्या गोष्टी करत असताना आपला आत्मविश्वास कधी डगमगू नये, आपण कधी वाईट मार्गावर जाऊ नये, कुठल्या वाईट गोष्टी आपल्याकडून घडू नये, यासाठी त्या प्रपंच आणि सांसारिक गोष्टींसोबत सुद्धा आपल्याला अध्यात्म आणि गुरु असणं खूप गरजेचं असतं. कारण की संसारात प्रपंचात असताना सगळ्यात जास्त मदत होते ती म्हणजेच काय आपल्या गुरूंची. कारण की आपला गुरु वेळोवेळी मार्गदर्शन करतात. कारण की मी एकच सांगते, प्रत्येक दिवस सारखा असो असं नाही. आज तुम्ही पॉझिटिव्ह आहात, उद्या म्हणजे आज पॉझिटिव्ह आहे तर एका घंट्यात तुम्ही निगेटिव्ह लगेच होताल, अशी काहीतरी गोष्ट करत असते. आणि आपलं आयुष्य एकदा निगेटिव्ह झालं, एकच सांगेल मी तुम्हाला, खूप काही वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, आपल्या हातून घडतात, आपण स्वतः ते करतो. आणि ती वाईट गोष्ट किंवा निगेटिव्ह गोष्ट आपल्या आयुष्यात आपण करू नये यासाठी आपल्याला रोखणारे एकच आहे ते आपले गुरु. म्हणून सांगते नक्कीच आयुष्यात गुरु करा, खूप गरजेचं आहे. आणि ज्यांना गुरुपद घ्यायचं आहे, गुरु करायचं श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांना किंवा कोणालाही, त्यांनी गुरुपौर्णिमा हा दिवस खरंच सांगते खूप मौल्यवान आणि पवित्र दिवस आहे. हा दिवस खरंच हातचा जाऊ देऊ नका. आता श्री स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला गुरुपद द्यायचं आहे ते कसं द्यायचं, तर मी एकच सांगेल, आपल्या जवळपास दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र असेल तर तिथे सकाळची भूपाळी आरती झाल्यानंतर पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत गुरुपद देण्याचं काम म्हणजे जी सेवा असते ती चालू असते. तिथे पौर्णिमा संपेपर्यंत प्रत्येक मिनिटाला सेकंदाला तिथे सेवेकरी बसलेले असतात. तुम्ही केंद्रात जाताना फक्त एक नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन जायचं आहे, फळ प्रसाद घेऊन जायचं आहे आणि ते फक्त घेऊन जावे. तिथे गेल्यानंतर तिथले सेवेकरी तुम्हाला सांगतात की कशा पद्धतीने गुरुपद स्वामींना द्यायचं आहे, कशा प्रकारे सर्व काही गोष्टी करायच्या सगळं तुम्हाला केंद्रात सांगतील. पण ज्यांचे जवळपास केंद्र नाही आहे, मठ नाहीये, मंदिर नाही, त्यांनी काय करायचं, किंवा पावसाळा दिवस आहे, खूप लांब केंद्र आहे, प्रेग्नेंट वुमन आहेत, आजारी आहे, ज्यांना चालता येत नाही किंवा अजून काही गोष्टी आहेत, त्यांनी काय करायचं, तुम्ही घरच्या घरी सुद्धा स्वामींना गुरुपद देऊ शकता. ते कशा पद्धतीने, तर एकच सांगेल, गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पूजा कशी करायची आहे, अभिषेक कसा करायचा यासाठी मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ करेल त्याच्यावरती, पण आज गुरुपद कसं घ्यायचं ते सांगते. तर आता काय करायचं, सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे एक नारळ, गुलाबाचं फूल, घरी असेल तर तुम्ही काय करा, अगरबत्तीचा एक 10 रुपयाचा पुडा असेल, खडी साखर आणि लाल गुलाबाचं फूल असेल किंवा कुठलेही फूल असेल किंवा चाफा घ्या जे स्वामींना आवडतं, आणि एक नारळ घ्यायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, कारण की हा दिवस खूप मोठा आहे. आपल्या स्वामींसाठी हा दिवस खूप महत्वाचा असेल, आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणून सांगते आहे, सकाळी लवकर उठावं, शुचिर्भूत व्हावं
आपल्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन आपण करावं, कारण की एक उत्सव आहे आपल्या गुरुपौर्णिमेचा म्हणून सांगते आहे. तो दिवाळीपेक्षाही कमी नाही आहे. रांगोळी काढावी, उंबऱ्याचं पूजन करावं, हळदीचं लेपन करावं, घरामध्ये आवर्जून आपल्या घर स्वच्छ असावं, त्या दिवशी गोमूत्र वगैरे टाकून स्वच्छ असावं. देवपूजा झाली की देव घरासमोर बसून धूप दीप लावावा, आसनावरती बसावं, पारंपरिक पोशाख घालावा. आता तुमच्या हातामध्ये तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि खडी साखर असेल किंवा अगरबत्ती ते पण घ्यायचे, हातामध्ये घ्यायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करताल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जे काही स्वामींची मूर्ती असेल त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना कुठले मंत्रसूत्र पठण करावे ते तुम्हाला वेगळ्या व्हिडिओत सांगेल सविस्तर. तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर अभिषेक करता येणार नाही, तर फक्त काय करायचं, थोडंसं प्यायचं पाणी सोबत ठेवायचं आपल्या तिथे गुरुपद घेताना. आणि ज्यांच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती आहे त्यांनी स्वामींच्या मूर्तीवर जे अभिषेक करणार आहे तुम्ही सकाळी, तेच तीर्थ जपून ठेवायचं आहे. ते तीर्थ तुम्हाला गुरुपद घेताना लागणार आहे म्हणून सांगते आहे. आता काय करायचं, गुरुपद घेताना तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे तुमचा झाला, देवपूजा वगैरे झाली, स्वामींना काय करायचं, थोडंसं आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर ते तीर्थ जवळ ठेवायचं, धूप दीप लावलेला असावा. आता हातात नारळ घ्यावं, शेंडी आपल्या देवाकडे असावी, स्वामींकडे असावी. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक काही गोष्टी बोलायच्या स्वामींना या दिवशी गुरुपद देताना. ते म्हणजेच काय, प्रथम सांगायचं तुमचं नाव गोत्र सांगून द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगायचं बा श्री स्वामी समर्थ महाराज. मी तुम्हाला वाटलं सर वाचून सांगते जमलंच तर, कारण की आणि ते तुम्हाला इथे स्क्रीनशॉटवर मी तुम्हाला आता स्क्रीनवर पिप सुद्धा करून देईल की काय बोलायचं आहे. तर मी तुम्हाला सांगते, हातात नारळ घ्यावं, गुलाबाचं फूल ठेवावं आणि मनोभावे श्रद्धेने सगळ्यात प्रथम आपलं मन शांत करावं, चित्त शांत करावं, विचार शांत करावे. फक्त स्वामी आणि तुम्ही, बस एवढंच एक असावं. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नारळ हातात घेऊन, तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, मी आपल्या चरणांशी त्रिवार मुजरा करून प्रार्थना करीत आहे. आजपासून आपण माझे माता पिता गुरु सखा बंधू सर्व काही आहात, सर्वस्व आहात तुम्ही आमचे. आजपासून मला आपला शिष्य सेवेकरी तुम्ही बनवून घ्या, स्वीकार करा माझा आणि माझे गुरुपद तुम्ही स्वीकारा. आजपासून मी तुम्हाला गुरु मानलेला आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि तुमच्या चरणी मी आज लीन झालेलो आहे. आजपासून ते येणाऱ्या पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्या संसाराचा, माझ्या कुटुंबाचा सर्व योगक्षेम तुम्ही सांभाळा, तुम्हीच सर्व काही बघा. मी फक्त आजपासून तुमची फक्त निस्वार्थ मनाने सेवा करणार, नित्य सेवा करणार, वेळोवेळी सणावारांची सेवा असेल, पारायण असेल, ते सर्व काही करणार आणि ते तुम्ही माझ्याकडून करून घ्या श्री स्वामी समर्थ महाराज. आजपासून म्हणजे स्वामी समर्थ महाराज तुम्ही गुरु, स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझे गुरु, सद्गुरु, परमगुरु, परात्पर गुरु, गुरु तत्व आहात आणि हे सर्व काही मी तुमच्यात बघत आहे आणि आजपासून तुम्ही माझे गुरुपद स्वीकारा आणि मला सेवेकरी तुमचा बनवून घ्या. स्वामी समर्थ महाराज आजपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत मी रोज नित्य सेवा अखंडितपणे करेल आणि सोबतच तुमचं नामस्मरण असेल, नित्यसेवा असेल किंवा सणावारांची सेवा पारण असेल ते नियमितपणे करेल, खंड न पडू देता. फक्त तुम्ही माझे गुरुपद स्वीकारा आणि आजपासून मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकारा, असं ते बोलायचं आहे. सोबत तुम्हाला हे पण बोलायचं आहे की श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझा शारीरिक, मानसिक, प्रापंचिक, आर्थिक, दैविक, अधिदैविक, भौतिक, अधिभौतिक, धार्मिक, आध्यात्मिक, परमार्थिक सर्वतोपरी सांभाळ करावा, अशी मी विनम्रपणे पुन्हा त्रिवार मुजरा करून आपले चरणी प्रार्थना करीत आहे. हे असं तुम्हाला तिथे बोलायचं आहे. मला मी हे सर्व काही तिथे स्क्रीनवर पिप करून देईल, पण मी खरंच सांगते, जे तुमच्या मनात आहे ते सगळं काही ते नारळ हातात ठेवून तुम्ही स्वामींसमोर बोलून टाका आणि सगळं काही सांगून टाका. जे काही तुमच्या आयुष्यात चालू आहे, संकट असेल, अडचण, जे काही सगळं काही बोलून टाका आणि सगळं काही त्यांच्या चरणी लीन करून टाका. आणि आजपासून माझा योगक्षेम, सर्व संकट, अडचणी, त्रास सगळं तुमच्या चरणी लीन केलं आहे, तुमच्या चरणी मी ठेवलेलं आहे. आजपासून तुम्ही सर्व काही बघा. मी फक्त तुमचं नामस्मरण निस्वार्थपणे करणार, सेवा करणार, चांगले कर्म करत राहणार, बस एवढंच तिथे बोलायचं आहे. आणि ते जे नारळ आहे ते तुम्हाला स्वामींच्या चरणी तिथे लावायचं आहे आणि स्वामींच्या तिथे समोर पाटावर किंवा तुम्ही तिथे एखादी जागा तिथे ठेवायचं आहे, पण स्वामींच्या समोर असावा, दिव्याच्या समोर तो नारळ असावा. तर अशा पद्धतीने नारळ तिथे ठेवायचं. स्वामींना परत नाक घासून त्रिवार मुजरा करायचा. मुजरा करणे म्हणजेच काय, हे अशा प्रकारची आपली क्रिया म्हणजे अशी असावी मुद्रा आपल्या हाताची. आणि त्रिवार मुजरा म्हणजे जमिनीपासून ते आपल्या कपाळापर्यंत आपण गुडघ्यावर यायचं, नाक घासायचं आणि त्रिवार मुजरा करायचा 3 वेळेस. आणि त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे. हे झालं. आता या दिवशी तुम्हाला नैवेद्य वगैरे त्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की गुरुपौर्णिमेची पूजा करताना, अभिषेक करताना कसं करायचं, त्यावेळेस नैवेद्य पण तुम्हाला सांगून देईन. पण आवर्जून या दिवशी, आता तुम्ही म्हणता की ताई आपण हे नारळ आता घरात ठेवलं, पण त्याच्यानंतर आता हे नारळाचं करायचं काय,
तर जेव्हा केव्हा तुम्ही नंतर स्वामीच्या मठात केंद्रात जाणार असाल त्यावेळेस किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाणार असाल त्यावेळेस तुम्ही नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, फूल ती तुम्ही जाऊन ठेवू शकता, चालेल, काही हरकत नाही. पण जमलंच तर मी एक सांगेल, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्या जवळच्या केंद्रात, मठात नक्की जा. तिथे जी काही गुरुपौर्णिमेची जी काही ऊर्जा असते त्या दिवशी ती खरंच सांगते खूप मोठ्या प्रमाणात असते, ती तुम्हाला सुद्धा आत्मसात झाली पाहिजे म्हणून सांगते आहे. ज्यांना शारीरिक काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी घरी जरी केलं हे तरी सुद्धा चालेल. तर अजून एक प्रश्न येईल, आता मी अजून एक सांगते ते म्हणजेच काय, या दिवशी आपल्याला स्वामींचं चरण तीर्थ सुद्धा घ्यायचं असतं. आता मी तुम्हाला जे काही प्यायचं पाणी, फोटो असेल तर प्यायचं पाणी ठेवायला सांगितलं होतं साईडला. सगळ्यात महत्वाचं चरण तीर्थ म्हणजे जे स्वामीच्या अभिषेकाचं जे काही तीर्थ आहे ते पण ठेवायला सांगितलं होतं सुरुवातीला. तर ते कशासाठी, तर या दिवशी आपल्याला तीर्थप्राशन सुद्धा करायचं असतं. आता ते तीर्थप्राशन काय करतात, काय करायचं, आपण गुरुपद स्वामींना दिलं, ते सगळं काही झालं, नारळ वगैरे ठेवलं, त्यानंतर जे पाणी आहे, तीर्थ आहे स्वामीच्या अभिषेकाचं, ते हातामध्ये डाव्या हाताने उजव्या हातात घ्यायचं, पळीभर घ्यायचं. ते हातात ठेवून तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र कुठला आहे तो पण तुम्हाला तिथे टिप करून देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर तो तीर्थ आहे अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री गुरु श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारम्याहम, असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि ते तीर्थ प्राशन करायचं आहे. ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी प्यायचं पाणी घ्यावं आणि ते हातात घेऊन प्राशन करावं हा मंत्र बोलून. हा मंत्र म्हणून तुम्हाला ते तीर्थ प्राशन करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं गुरुपदाचं जे काही जी काही क्रिया आहे किंवा जी काही सगळी काही आपली सेवा आहे ती आपली पूर्ण होत असते. तर अशा प्रकारे नक्कीच आपल्याला गुरुपद स्वामींना द्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला तीर्थ प्राशन करायचं आहे. नक्कीच करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत गुरुपद कसं घ्यावं, गुरु का करावा आणि गुरु केल्यानंतर आपल्या आयुष्यात काही सांगायची गरज नाही आहे, कारण की एकदा तुम्ही जर गुरु केला तर मी खरं सांगते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यामध्ये फक्त भूतकाळ विसरता तुम्ही आणि भविष्य काळात सुद्धा तुम्हाला चिंता राहत नाही आणि फक्त वर्तमान काळात जगण्यास कसं जगावं आणि वर्तमान काळात कसं जगता यावं यासाठीच फक्त आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज शिकवत असतात. कारण की आपल्या भूतकाळ जे गेला तो भूतकाळ गेला, पण भविष्य काळामध्ये ज्या गोष्टींची आपण सतत चिंता करत असतो ती चिंता करायची वेळ सुद्धा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला येऊ देत नाही. म्हणून सांगते आहे की नक्कीच अशा प्रकारे गुरुपद घ्या आणि नक्कीच जास्त जास्त शेअर करा आणि जरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून एक गोष्ट, स्वामींना गुरुपद दिल्यानंतर, स्वामींना गुरु केल्यानंतर आपलं आचरण सुद्धा खूप चांगलं असणं गरजेचं आहे. त्यावर सुद्धा मी तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देईलच, पण आजच्या पुरतं एवढंच. तरी सुद्धा काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, 100% मी तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.